नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, मराठी विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. बी ए भाग 1 मराठी विद्याशाखीय विशेष गाभा अर्थात ऑप्शनल मराठी या अभ्यासपत्रिकेमध्ये सेमिस्टर 2साठी ज्यांच्या कवितांचा समावेश आहे असे कवी लोकनाथ यशवंत यांचा संक्षिप्त परिचय आज आपण करून घेणार आहोत. कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म 13 मार्च 1976 या रोजी झाला. या कवीचा जन्मच अशा एका टप्प्यावरती झालेला आहे की त्यांच्या जन्मापूर्वी 4 वर्षे अगोदर मुंबईमध्ये दलित पॅन्थर या आक्रमक आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणाऱ्या संघटनेचा जन्म झालेला होता आणि त्या संघटनेनं संपूर्ण आंबेडकरवादी समाजामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्याची एक प्रेरणा निर्माण झालेली होती. प्रत्यक्ष संघर्ष करण्याची एक ताकद या पॅन्थरनं दिलेली होती. हा एक तो काळ आहे की ज्या काळामध्ये या कवी लोकनाथ यशवंत यांचं बालपण घडलं. दलित पॅन्थर नावाची जी संघटना आहे ही संघटना मुळातच अमेरिकेमध्ये असणाऱ्या काळ्या लोकांनी ब्लॅक पॅन्थर या नावानं जे संघटन स्थापन केलेलं होतं त्या संघटनेचा आदर्श ठेवूनच मुंबईमध्ये दलित पॅन्थरची स्थापना झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जे योगदान दिलेलं होतं ते नामदेव ढसाळ, राजा ढाले, जवी पवार, भाई संगारे, अरुण कांबळे अशी कितीतरी नावं या संदर्भामध्ये आपल्याला घेता येतील. आंबेडकरी विचाराच्या दुसऱ्या पिढीतील एक दमदार कवी म्हणून कवी लोकनाथ यशवंत यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत लिहिलेले जे काव्यसंग्रह आहेत ते म्हणजे आता होऊन जाऊ द्या 1989, आणि शेवटी काय झाले 1995, पुन्हा चाल करूया 2009 आणि बाकी सर्व ठीक आहे 2014. तर 2014मध्येच प्रकाशित झालेल्या बाकी सर्व ठीक आहे या काव्यसंग्रहातील 16 कवितांचा समावेश अक्षरबंध या पाठ्यपुस्तकामध्ये सेमिस्टर 2साठी करण्यात आलेला आहे. ऐलान हा एक त्यांचा काव्यसंग्रह हिंदी भाषेत अनुवादित झालेला आहे. जेरबंद या काव्यसंग्रहात उर्दू भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या त्यांच्या कविता आहेत. अशा प्रकारे या कवीचं मराठी साहित्य क्षेत्रामधलं एक मोठं योगदान असलेलं तुम्हाला दिसतं. या आंबेडकरवादी विचारधारेच्या कवीला अनेक वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अस्मिता दर्शचा वाङ्मय पुरस्कार, सोलापूरच्या भैरूरतन दमाणी या नावानं दिला जाणारा साहित्य पुरस्कार, दया पवार स्मृती साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. याशिवाय संजीवनी खोजे स्मृती काव्यस पुरस्कारसुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. असे हे मानाचे पुरस्कार त्यांच्या काव्यलेखनाबद्दल त्यांना मिळालेले आहेत असं आपल्याला दिसतं. कवी लोकनाथ यशवंत यांची कविता ही माणसाला केंद्रवर्ती मानते. 1990 नंतरचे भारतीय समाजातील पडझडीचे वातावरण आणि शहरीकरणाचा वेग याचे वास्तव व उपासात्मक चित्रण त्यांच्या या कवितेमध्ये येताना दिसतं. समाजामध्ये जे प्रश्न उत्पन्न होतात त्याच्यावरती सुद्धा आपली प्रतिक्रिया वेळोवेळी आपल्या कवितेच्या माध्यमातून कवी लोकनाथ यशवंत यांनी दिलेली आहे. गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील, करुणा, अहिंसा व सदाचार या तत्वांचा त्यांची कविता स्वीकार करते आणि प्रतित्य समुत्पाद या तत्वाचा ते आपल्या काव्यलेखनामध्ये आधार घेतात असं आपल्याला दिसून येतं. तर प्रतित समुत्पाद नावाचं जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे खरं तर हा गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माचा पाया आहे असं मानलं जातं. या सगळ्या विश्वाचा संबंध हा कार्यकारण भावावर अवलंबून असतो असं ते प्रतित समुत्पाद नावाचं तत्त्वज्ञान आहे. म्हणजे हे असं असल्याशिवाय हे असं असू शकत नाही किंवा हे आधी अस्तित्वात असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही अशा स्वरूपाची भूमिका मांडली गेलेली तुम्हाला पाहायला मिळते.
मानवाचे जीवन दुःखमुक्त करण्यासाठी त्यांनी बुद्धाच्या प्रतीत समुत्पाद या तत्वाचा आपल्या काव्यामध्ये आविष्कार केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बुद्धानं मांडलेलं हे प्रतीत समुत्पाद नावाचं तत्वज्ञान आहे. याला एक वैज्ञानिक अधिष्ठान असलेलं तुम्हाला दिसतं. बुद्धांनी काही गोष्टी समाजामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या आजही लागू पडताना तुम्हाला दिसतात. पहिली, जगामध्ये दुःख आहे आणि ते दुःख नष्ट करता येतं. जगामध्ये जे दुःख निर्माण झालेलं आहे त्याच्या पाठीमागं तृष्णा हे कारण त्यांनी सांगितलेलं आहे. कोणतं ना कोणतं कारण असल्याशिवाय कोणती ना कोणती गोष्ट या निसर्गामध्ये घडत नाही, मग तो निसर्ग असो किंवा व्यक्तीचं जीवनचरित्र असो. आणि म्हणून या कारणांचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला त्याच्या परिणामांचा विचार करता येतो आणि त्या परिणामांना आपण नीटसं तोंड देता येतं किंवा त्याला सोडवता येतं. असा तो साधारणपणे प्रतीत समुत्पादमध्ये आलेला एक विचार आहे. खरं तर एक मोठी ही टर्मिनॉलॉजी आहे, एक मोठं ते तत्वज्ञान आहे. फक्त त्याचं सूत्र मी तुमच्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कवितेला बुद्धाच्या या तत्वज्ञानाचा आधार असलेला तुम्हाला दिसतो. म्हणून कवी लोकनाथ यशवंत या सगळ्या समाजातल्या प्रश्नांकडं ते अत्यंत गंभीरपणाने पाहतात, मात्र ते बौद्धिक दृष्टिकोनातून पाहतात. आणि हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आणि तीच वाङ्मयीन मूल्ये आणि तीच जीवनमूल्ये त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित होताना तुम्हाला दिसतात. निसर्ग, माणूस, समाज यांच्या धारण तत्वांची मूल्यनिष्ठा कवीनं याच तत्वाच्या पातळीवरती जोपासलेली तुम्हाला त्यांची कविता वाचताना आढळून येईल. म्हणजे ही कविता समाजातल्या दैन्यदास्य दारिद्र्यावरती भाष्य करते, समाजातल्या वेदनेचं चित्रण करते, समाजामध्ये जागतिकीकरणानंतर बदलत गेलेल्या माणसांच्या भौतिक आणि मानसिक अवस्थांचं चित्रण करते. इथल्या समाजव्यवस्थेमधल्या विषमतावादी प्रवृत्तीवरती त्यांची कविता बोलते. परंतु हे सगळं बोलत असताना आंबेडकरवादी साहित्याचं एक सूत्र जे आहे ते सूत्र म्हणजे वेदना, विद्रोह आणि नकार या त्रिसूत्रीला मात्र ते विवेकाचा आयाम देताना तुम्हाला दिसतं. त्याचं कारणच पुन्हा बौद्धिक पातळीवरतीच या सगळ्या सामाजिक व्यवस्थेकडं आणि सगळ्या जगाकडं ते पाहताना तुम्हाला दिसतात. म्हणूनच त्यांच्या या कवितेमध्ये हा विवेकाचा दृष्टिकोन ठायी ठायी व्यक्त होताना तुम्हाला दिसून येतो. मराठी कवितेच्या प्रांतात स्वतःच्या स्वतंत्र शैलीने नाममुद्रा उमटवणारा कवी म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या सगळ्याच कवितेच्या मुळाशी मात्र माणूस आणि माणसाचं जीवन आहे. सर्वसामान्य माणसाच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या व सामान्य माणसाच्या अंतर्मनातील उलघाल मांडण्यामध्ये हा कवी यशस्वी झालेला आहे असं आपल्याला कवी लोकनाथ यशवंत यांच्या काव्याबद्दल म्हणता येतं. तर अशा पद्धतीने आपण कवी लोकनाथ यशवंत यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. लोकनाथ यशवंत यांच्या कवितेनं मराठीमध्ये कशी मोलाची भर घातलेली आहे हे आपल्याला या विवेचनावरून लक्षात येईल. तर इथून पुढे आपण कवी लोकनाथ यशवंत यांच्या ज्या 16 कविता अक्षरबंध या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहेत त्या पाहणार आहोत. तर पहिल्या विभागातील जीवाचा आटापिटा आणि मुख्य प्रवाह नावाच्या या 2 कवितांचा आपण आढावा पुढच्या तासाला घेणार आहोत. धन्यवाद.